नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रेशीम शेतकरी पवन खराडे तुमचं रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पहिला मोल्ट पास झाल्यानंतर अळ्याची अवस्था व अळ्याची साईज व अळ्यांना कोणती पावडर मारावी लागते व किती पेसिंग द्यावं लागते व पाला टाकण्याची पद्धती. चला तर मग बघूया आपण या व्हिडिओमधून अळ्यांची प्रोसेस काय असते पहिला मोल्ट उठल्यानंतर. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपण आता अळ्या शेडवर आणलेल्या आहेत. घरी 3 पाले देऊन 4थ्या पाल्यासाठी आपण अळ्या शेडवर आणलेल्या आहेत. या पद्धतीमध्ये आपण अळ्या एकदम खालच्या बेडवर टाकलेल्या आहेत, जेणेकरून सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे टेम्परेचर लवकर खाली येऊ नये म्हणून आपण एकदम खाल्ल्या रॅकवर अळ्या टाकलेल्या आहेत. बघू शकता आपण ट्रेमधून काढून रॅकवर टाकलेले आहेत. आता याला आपण पाला टाकून पेसिंग देणार आहोत. चला तर पाला कापण्यासाठी आपण आलेलो आहोत. पाला आपण अशा जागेवर कापायचा एकदम सेंटरचा, जेणेकरून आत्ता कापलेला पाला नंतर आपल्याला 4था मोल्ट उठल्यानंतर 2 फिडिंगच्या टायमिंगला जिथं पाला येईल तो पाला आपल्याला कापायचा, जेणेकरून शेंडे कापलेला पाला, निभा झालेला पाला अळ्या 4था मोल्ट झाल्यानंतर त्यांना खाता येईल. आता आपण पाला कापून आणलेला आहे, तरी आपण यांना टाकण्याचे चालू केलं आहे. पाला बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीमध्ये आपण दाट पाला त्यांना द्यायचा आहे. बघू शकता आपल्या या पद्धतीमध्ये पाला संपूर्ण टाकायचा झालेला आहे. आपण दोन्ही पण साईडला रॅकवर अळ्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला नंतर पेसिंग द्यायला सोपे जाईल. ह्या साईडला आपण 50% अळ्या आणि त्या साईडला आपण 50% अळ्या टाकलेल्या आहेत. होऊ शकतं, जेणेकरून आता अळ्या जशी जशी साईज वाढेल तसे आपण फक्त रॅक पुढं वाढीत चालवायची, जेणेकरून नंतर आपली कमी जास्त अळ्या होऊ नये. ह्या रॅकवर जास्त आणि त्या रॅकवर कमी, दोन्ही रॅकवर समांतर. आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अळ्याची सर्व डेली रुटीन सांगणार आहोत. तरी आपण त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अळ्याला पेसिंग किती द्यायची.